शांतीचा संदेश देणारे महाकरुणी भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई यांच्या पवित्र स्मृतींना प्रथम अभिवादन करते। आज इथे पंकज आणि आकाश आणि आमची बहीण विजया, त्यांची सुनबाई करुणा यांनी ही वास्तू घेतलेली आहे आणि या वास्तूमध्ये घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको नाती। तर अशा प्रकारचं घर ज्यावेळेस आपण घर खरेदी करतो, आपण म्हणतो की घराला एवढा आपण खर्च करतो, पण त्याच्यापासून आपल्याला काय फायदा आहे? तर आपण ज्या वेळेस घराच्या बाहेर पडत असतो, आपण दगदग करत असतो आणि घरामध्ये आल्यानंतर आपल्याला कुठेतरी सुख समाधान लाभावं अशी आपली प्रत्येकाची ही भावना असते की मला इथे माझ्या घरामध्ये काहीतरी सुख शांती मिळावी, यासाठी माझं घर चांगलं सुंदर असावं। दुसरं म्हणजे घर झाल्यानंतर मला माझी गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला गाडी पाहिजे, हे सगळे स्वप्न आपले सहजासहजी साध्य होत नाही। तर त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात, मेहनत करावं लागतं आणि या कष्टातूनच आपल्याला हे फळ मिळत असतं। आपल्याला सर्व स्वप्न ही लगेच आपली साध्य होत नसतात, तर त्यासाठी आपल्याला थोडासा धीर घ्यावा लागतो आणि ज्यावेळेस आपल्या परिस्थितीतून आपण कोणत्या परिस्थितीमधून गेलेला आहे हे सर्वांना जाणीव पाहिजे। आणि ही जाणीव आपण ज्यावेळेस आपण लहान असतो, आपण मोठ्यापर्यंत आपले आई वडील आपल्याला शिक्षण देत असतात, आपल्याला त्यांचं ते जे काही कर्तव्य आहे ते पार पाडत असतात आणि त्यानंतर आपण नक्कीच याची जाणीव ठेवली पाहिजे की आई वडिलांनी आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे, हे मुलांनी सुनांनी सगळ्यांनी पाहिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण आपल्या आई वडिलांना त्याची वागणूक देणं गरजेचं आहे। आजच्या मी मुद्दाम याच्यामध्ये इथे महिलाही आहेत आणि आपले जेंट्स लोकही भरपूर आहेत। तर असं प्रत्येकाची स्वप्न असतात आई वडिलांची आणि म्हणून या सुंदर अशा वास्तूमध्ये आज आपण इथे सर्व नातेवाईक आप्तेष्ट आपले सर्व नातेवाईक जमलेले आहेत। आपण प्रत्येकजण प्रत्येकाच्या सुखात दुःखात जात असतो आणि हे याचा आदर्श आपण सर्वांनीच घेणं गरजेचं आहे। आणि आज या वास्तूमध्ये जे आपण ध्येय ठरवतो, ध्येय आपलं ठरवलं, आपला संकल्प आपल्या मनामध्ये पाहिजे की आपल्याला भविष्यामध्ये काय करायचं आहे, आपण काय केलं पाहिजे, हे ध्येय आपण नक्कीच गाठलं पाहिजे। त्यासाठी आपण थोड्याशा शांतीमध्ये किंवा अशा प्रकारचं मनावर थोडंसं धीर धरून आपण हे सगळं काही केलं तर आपल्याला नक्कीच सगळं काही साध्य होते। आजचे आमचे लाभलेले बौद्धाचार्य सुजयजी यांनी सुद्धा या कार्यक्रमाची धुरा होती त्यांच्यावर, ती चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे। आणि मी पंकज, आकाश, करुणा आणि माझी बहीण विजया यांना मी अजून अशीच थोडी तिथे आपण जी प्रगती करत आहोत त्या प्रगतीकडे आपली वाटचाल असू दे आणि आपल्याला माझ्याकडून यामध्ये आभाळभर शुभेच्छा देऊन मी इथेच थांबते आणि माझे 2 शब्द सांगतो। नमो बुद्धाय।